अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुमचे या संदेशात स्वागत आहे. तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर हा संदेश पूर्ण ऐकण्याचा प्रयत्न करा. स्वामींनी दिलेले आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील. तुम्ही जर स्वामी सेवा करत आहात, तारक मंत्र स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ मंत्र जितक्या श्रद्धेने विश्वासाने कराल तितकेच तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त कराल. अद्भुत चमत्कार घडू लागतील. तुम्ही जर स्वामींचे जप करत असाल तर होय, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव म्हणतात, स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुला जर एखादे कार्य जमत नाही किंवा त्यापासून तुला भय भीती वाटत आहे तर माझे स्मरण कर. अगदी त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातून तुझ्या कर्मातून ती भीती निघून जाईल आणि तुला ते कर्म जमू लागेल. मला माहीत आहे की तुम्ही खूप काही काळ वेदना सहन केल्या आहेत, दुःख सहन केले आहे, पण आता यापुढे तुम्हाला त्या सर्व गोष्टींना विसरून आनंदात राहायचे आहे. देव म्हणतात, तुझी काळजी मला माहीत आहे, तुझी काळजी मला दे आणि त्यातून तू मुक्त हो, मोकळा हो. तुम्ही सहमत असाल तर होय स्वामी आई टाईप करा. तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यात भरभराटीला येईल. तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात. मग काळजी कसली करता? देवाचे नाम घेत राहा. तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. परमेश्वराची साथ तुम्हाला निरंतर प्राप्त होत आहे. तुम्ही जे काही कर्म करता त्याला उत्कृष्ट माना आणि सर्वोत्कृष्ट दिवस हा तुमचा असेल आणि तो तुमच्यासाठी प्रेमाने आनंदाने भरलेला असेल अशी इच्छा करा. देव जेव्हा आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करतात तेव्हा तुमच्या सर्व काही समस्या संपू लागतात. लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंदी आणि उत्साहाने भरून येतील. तुमच्या जीवनात देव तो प्रकाश देत आहेत, त्याला आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, कधीकधी सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल. कारण देव तुमची काळजी घेत आहेत. विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. पुढील मार्गात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. त्या यशासाठी देवाला धन्यवाद करायला विसरू नका. तुम्ही स्वामी भक्त आहात. देवावर अनंत विश्वास ठेवत असाल तर अचानकपणे तुमच्या दिशेने चमत्कार चालून येतील. तुमचे जीवन सुख, संपन्नता, आरोग्यता आणि आनंदाने भरून जाईल. दैवी शक्ती सतत तुम्हाला मदत करायला येत असते, पण ती मदत जर तुम्ही स्वीकार केली तर तुम्ही देवाचे प्रिय होता. देव म्हणतात, मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे. तथापि घाबरू नका, कारण मी तुझा देव आहे. तू जिथे जाशील तिथे मी असेन. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि प्रेमाचा वर्षाव, आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही स्वतःशी धीर धरा. तुम्ही प्रयत्न करत आहात. जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावे लागत आहेत तर ते देखील करा. किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे. इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करता आपण प्रयत्न करत राहा. कारण तुम्ही त्या केलेल्या प्रयत्नात यशस्वी नक्की व्हाल. कारण तुम्ही मनापासून इच्छेने ते प्रयत्न प्रारंभ केले आहेत. ते सर्व काही योग्य ठिकाणी पोहोचत आहे आणि देव
कृपाळू दृष्टीने तुमच्याकडे पाहत आहे. तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहे. तुमच्यासाठी योग्य वेळेवर आशीर्वाद येत आहेत. तुम्ही ज्या काही गोष्टींची वाट पाहत आहात त्यासाठी तयार व्हा. तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील. त्यावर विश्वास ठेवा. तुम्ही लवकरच जिथे पोहोचाल तिथे तुम्ही तो आनंद आकर्षित कराल. तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद तुम्हाला मार्गात मिळू लागतील. त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका. देव कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाहीत. देवाची अफाट ऊर्जा तुमच्या बाजूने कार्य करते तेव्हा सकारात्मक गोष्टी घडू लागतात. त्या सकारात्मकतेला धरून पुढे जा आणि तुमच्यासाठी येणारे चमत्कार स्वीकार करा. देव म्हणतात, सध्या माझ्या योजना समजू शकत नाही, पण त्या घडत आहेत आणि त्या अचूक आहेत. त्या तुझ्यासाठी कार्य करत आहेत. देवावर विश्वास ठेव. देवाला वेळ देत आहेस ना, मग काळजी करू नकोस. देव तुला अचूक ठिकाणी नेहून पोचवत आहेत. तुझ्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल. विश्वास ठेव. मी सर्व ठीक करणार आहे. मी तुझा देव आहे. तुझा माझ्यावर अटूट विश्वास असू दे. तू जेव्हा श्रद्धेने अंतःकरणाने मला हाका मारतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन आशीर्वाद आणि चमत्कार देतो. त्यांना स्वीकार कर. कारण पुढील काही काळात तुम्ही तेही आकर्षित करत आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, श्रम करत आहात. तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थना केली आहे. मग आता या आठवड्यापासून तुमच्या जीवनात खूप काही सकारात्मक परिवर्तन घडणार आहे. तुमची आर्थिक बाजू मजबूत करणारे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ लागाल. कारण देव तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही अधिक पैसा आकर्षित करू शकाल. मला माहीत आहे की मागील काळात तुम्ही कठीण काही पाहिले आहे, पण आता इथून पुढे तुम्ही जो काही खर्च कराल तो सावधगिरीने करावा. कारण जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा लक्ष्मीची सत्ता सर्वत्र आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत पैसा लागतो हे तुम्हाला माहीत आहे. पैशाचा आर्थिक दृष्टींचा योग्य ठिकाणी विनिमय करा. त्यामुळे तुम्ही अधिक स्वतःला सुरक्षित करू शकाल. तुम्ही जर आरोग्याच्या समस्येने ग्रस्त आहात तर तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचत आहे. माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला त्यातून मार्ग दिसून तुम्ही त्या त्रासातून, त्या वेदनेतून, त्या दुःखातून बाहेर काढल्या जात आहात. तुमच्या वेदना, दुःख हरण करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत. तुमचे जीवन सुख, आनंदाचे क्षणांनी भरल्या जात आहेत. स्वामींचा हा दिव्य संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा तुमची कुठली ना कुठली एक समस्या नष्ट होईल. जे कोणी स्वामी भक्त हा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहेत त्यांच्यावर स्वामी माऊली निरंतर कृपा करोत. त्यांच्या जीवनातून ते संघर्ष, त्रास संपवत आणि त्यांना सुखाचे, आनंदाचे क्षण मिळत, चांगले आरोग्य मिळो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.